Hello everyone and welcome to the Gurukul Engineering Academy. Myself I am पंकज भोजने सर. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी SSC नंतर फर्स्ट इयर डिप्लोमाला प्रवेश मिळवलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि स्वागत. गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे आपण फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरच्या सर्व विषयांची व्हिडिओ लेक्चर सिरीज इथं सुरू केलेली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण बेसिक सायन्स या विषयाचे सिलेबस, मार्किंग स्कीम आणि एक्झाम पॅटर्न आपण पाहणार आहोत. तर पहा, बेसिक सायन्स हा विषय जो आहे तो फर्स्ट सेमिस्टरला सर्वात जास्त मार्क्स कॉन्ट्रीब्यूट करतोय की याच्यामध्ये बेसिक सायन्सला 200 मार्क्स आहेत. तर ह्या 200 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्याच्याशी एक्झाम पॅटर्न कसा आहे, प्रॅक्टिकलचे मार्क्स कसे राहतील, थेरीचे मार्क्स कसे राहतील आणि त्या एक्झाम्स कोणत्या पद्धतीने होतील, हा सर्व पॅटर्न आपण इथं काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. याच्यामध्ये सिलेबसला टॉपिक वगैरे कोणते आहेत हे पण पाहणार आहोत. ओके, तर तुमचा जो काही सिलेबस आहे, जसं SSCला SSC बोर्ड तुमचा सिलेबस डिसाईड करतं, तसं डिप्लोमाला MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनतर्फे तुमचा सिलेबस डिसाईड केला जातो आणि तुमच्या सगळ्या प्रोसेसेस ह्या ऑर्गनाईज केल्या जातात MSBT कडून. तर MSBTचा जो सिलेबस आहे हा स्कीमप्रमाणे चालत असतो आणि सध्या 2017-18 नंतर जी स्कीम चालू आहे ती आय स्कीम चालू आहे आणि आपण आय स्कीमनुसार जो काही सिलेबस आहे तो सगळे कोर्सेस आपण काय केलेले आहेत आपल्या अँड्रॉइड ॲपमध्ये अवेलेबल केलेले आहेत. तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी नावाचं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये आपले सर्व व्हिडिओ सिरीज, लेक्चर्स, प्रत्येक विषयाचे कोर्सेस अवेलेबल आहेत. तिथं तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. तर पहा, बेसिक सायन्स हा जो विषय आहे याचा सब्जेक्ट कोड आहे. प्रत्येक सब्जेक्टला MSBTने सब्जेक्ट कोड दिलेले आहेत. तर बेसिक सायन्समध्ये 22-102 असा सब्जेक्ट कोड दिलेला आहे की याच्यामध्ये बेसिक सायन्समध्ये 200 मार्क्स म्हणजे सर्वात जास्त मार्क्सला जे काही सर्व सब्जेक्ट आहेत तुमचे पहिल्या सेमिस्टरचे, त्या सेमिस्टरच्या सब्जेक्टपैकी सगळ्यात जास्त मार्क्स हा सब्जेक्ट कॉन्ट्रीब्यूट करतोय. याच्यामध्ये मेजर 2 सेक्शन असेल, बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्री. तर याचं मार्क डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इक्वल मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. 100 मार्क्स फॉर फिजिक्स आणि 100 मार्क्स फॉर केमिस्ट्री. तर याच्यामध्ये फिजिक्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे थेरी आणि प्रॅक्टिकल्समध्ये, तसं सेम डिस्ट्रीब्युशन आहे केमिस्ट्रीमध्ये. तर पहा, फिजिक्समध्ये थेरी असेसमेंटला तुम्हाला 50 मार्क्स असणार आहेत. प्रॅक्टिकल असेसमेंटला पण तुम्हाला 50 मार्क्स असणार आहेत. हे इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, तर थेरीच्या 50 मार्क्ससाठी तुम्हाला 10 मार्क्स जे आहेत हे युनिट टेस्टसाठी, की जी क्लास टेस्ट म्हणतो आपण त्याला, अशा 2 क्लास टेस्ट तुमच्या होतात प्रत्येक सेमिस्टरला. तर फर्स्ट क्लास टेस्ट होती, हे साधारणतः आता MSBTच्या पॅटर्ननुसार जानेवारीच्या एंडिंगला आहे आणि फेब्रुवारीच्या एंडिंगला तुमची सेकंड क्लास टेस्ट आहे. तर ह्या ज्या युनिट टेस्ट असतात, ह्या युनिट टेस्ट 10 मार्क्ससाठी असतात, ईच फॉर फिजिक्स अँड ईच फॉर केमिस्ट्री. म्हणजे फिजिक्ससाठी 10 मार्क, केमिस्ट्रीसाठी 10 मार्क, अशी 20 मार्क्सची तुमची काय होणार आहे, पहिली युनिट टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड युनिट टेस्ट पण तुमची सेम 20 मार्क्ससाठी होणार आहे. तर ह्या युनिट टेस्टचा जो ॲव्हरेज आहे याला 2ने डिवाइड करून हा ॲव्हरेज तुमचा डायरेक्ट तुमच्या मार्क्समध्ये कन्सिडर केला जातो, की जो असेल फिजिक्ससाठी 10 मार्क्स आणि केमिस्ट्रीसाठी 10 मार्क्स. त्याच्यानंतर पहा, सेमिस्टरची जी एंड सेमिस्टर एक्झाम होते म्हणजे फायनल एक्झाम सेमिस्टरसाठीची, तर त्याच्यासाठी 35 मार्क्स आहेत तुम्हाला. आणि आपल्या विषयाची, बेसिक सायन्स या विषयाची आय स्कीमनुसार जी काही एक्झाम होते ही रेग्युलर MCQ टाईप होते आणि ऑनलाईन एक्झाम होते. म्हणजे मी कोरोनाच्या विषयाचं नाही सांगत आहे, पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे नाही सांगत आहे, रेग्युलर एक्झामचा पॅटर्नच आपला ऑनलाईन MCQ बेस्ड एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये 1 मार्क्स आणि 2 मार्क्सचे MCQ असतात. ओके, तर 35 मार्क्सचा पेपर असणार आहे तुमचा फिजिक्सचा आणि 35 मार्क्सचा पेपर असणार आहे तुमचा केमिस्ट्रीचा. ओके, तर 35 मार्क्सचा पेपर असणार आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री. हा जो पेपर आहे तुमचा, हे दोन्ही पेपर कंबाईनली होतात. हे जे पेपर आहेत हे एकत्र होतात. 2 तासाचा वेळ असतो की ज्याच्यामध्ये 50 MCQ आणि 70 मार्क्स असतात. म्हणजे हे मार्क्स तुमचे एकत्र फायनल एक्झामसाठीचे आहेत. ओके, त्याच्यानंतर एक स्कीम आहे आय स्कीममध्ये, मायक्रो प्रोजेक्ट 5 मार्क्सला, की छोटा प्रोजेक्ट करायचा असतो तुम्हाला त्या सब्जेक्टशी, टॉपिकशी रिलेटेड. तर फिजिक्ससाठी हा वेगळा होणार आहे आणि केमिस्ट्रीसाठी पण हा सब्जेक्ट काय होणार आहे, वेगळा होणार आहे. तर त्याच्यासाठी 5 मार्क्स ईच असणार आहेत. म्हणजे 10 मार्क्ससाठी हा काय असणार आहे, तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचा पार्ट असणार आहे इथं. आणि याची टोटल होते 50 मार्क्स. जसं 50 मार्क्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे थेरीसाठी, तसं सेम कॉन्ट्रीब्युशन असणार आहे फिजिक्सला आणि सेम कॉन्ट्रीब्युशन असणार आहे केमिस्ट्रीला. प्रॅक्टिकल मार्क्सचं कॉन्ट्रीब्युशन पाहत असताना पहा, एंड सेमिस्टर एक्झाम होती की जिथं तुम्हाला प्रत्यक्षात प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे असतात.
तर ती एक्झाम, त्या एक्झामला तुम्हाला 25 मार्क्स आहेत. आणि मॅन्युअल म्हणजे प्रॅक्टिकल जे तुम्ही जर्नलमध्ये लिहित असतात, जसे तुम्ही प्रयोगवही वगैरे असेल तुम्हाला 10th पर्यंत, तसे मॅन्युअल्स असतात. तर त्या मॅन्युअल्समध्ये, लॅब मॅन्युअलमध्ये तुम्ही जे काही प्रॅक्टिकल करता पूर्ण सेमिस्टरभर, तर त्या सगळ्यांचा ॲव्हरेज आहे तो तुम्हाला आउट ऑफ 25 दिला जातो. आणि टोटल तुम्हाला 50 मार्क्ससाठी इथं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे. ओके, हे सेम कॉन्ट्रीब्युशन मार्क्सचं जे आहे प्रॅक्टिकलसाठी, हे फिजिक्ससाठी पण आहे आणि केमिस्ट्रीसाठी पण आहे. तर असा एकंदर तुमचा 200 मार्क्सचा सिलेबस आहे फॉर बेसिक सायन्स. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्झामिनेशन पॅटर्न हा तुमचा MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे, की ज्याच्यामध्ये 1 मार्क्सचे काही MCQ असतील आणि 2 मार्क्सचे काही MCQ असतील. तर याच्यामध्ये युनिट टेस्टला जे काही MCQ असतात हे सर्व MCQ 1 मार्क्स फॉर ईच असतात. आणि फायनल एक्झाम जी आहे तुमची एंड सेमिस्टर एक्झाम, तर याच्यामध्ये काय राहतं पहा, 35 मार्क्ससाठी जी एक्झाम आहे, तर ह्या एक्झामचा पॅटर्न कसा असेल, तर याच्यामध्ये 1 मार्क्ससाठी 15 MCQ आहेत आणि 2 मार्क्ससाठी 10 MCQ आहेत. म्हणजे तुमचे टोटल मार्क्स इथं बनणार आहेत 15 मार्क्स जे सिंगल मार्क्स कॅरी करणारे MCQ आहेत आणि 20 मार्क्स की जे डबल मार्क कॅरी करणारे MCQ आहेत. म्हणजे टोटल तुम्हाला आउट ऑफ 25 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 35 इथं मार्क्स भेटणार आहेत तुम्हाला. तर हा सेम पॅटर्न असणार आहे केमिस्ट्रीसाठी आणि फिजिक्ससाठी. म्हणजे इथं टोटल होणार आहे तुम्हाला 50 MCQज आणि 70 मार्क्स. तर हा पॅटर्न असणार आहे तुमचा सेमिस्टर एक्झामसाठीचा. मायक्रो प्रोजेक्ट जे फिजिक्सचे आहेत ते फिजिक्सच्या टॉपिकशी रिलेटेड असतील आणि केमिस्ट्रीचे जे आहेत ते केमिस्ट्रीच्या टॉपिकशी रिलेटेड असतील. ओके, तर या व्हिडिओ सेशनच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला बेसिक केमिस्ट्री टीच करणार आहे. सो आय हॅव कम्प्लिटेड माय MSc इन द शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, की जे रिसर्चमध्ये त्यावेळी 5th रँक होता ऑल इंडिया लेवलला. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला माझी MSc झालेली आहे आणि MSc नंतर टोटल 5 इयर्सचा मला टीचिंग एक्सपिरियन्स आहे, की ज्याच्यामध्ये मी डिप्लोमासाठीही टोटल काम करत आहे. इथं जर तुम्ही आता पाहिलं एक्झाम स्कीम आहे, तर याच्यामध्ये एंड सेमिस्टर एक्झामची डेट अजून आपल्याला सांगितलेली नाही MSBTने, पण ॲप्रोप्रिएट डेट्स आपल्याला आलेले आहेत अकॅडमिक कॅलेंडरमध्ये. तर त्याच्यामध्ये युनिट टेस्ट फर्स्ट ही साधारणतः 28 ते 30 जानेवारीच्या दरम्यान होणार आहे, म्हणजे जानेवारी एंडिंगला होणार आहे. आणि युनिट टेस्ट सेकंड ही 25 to 27 फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे, म्हणजे फेब्रुवारीच्या एंडला होणार आहे. तर याच्यामध्ये काय आहे पहा, तर MSBTनं सिलेबस किंवा हे सेमिस्टरचं जे काही शेड्यूल बसवलेलं आहे हे 21 डिसेंबर ते 6 मार्चपर्यंत तुमचं पहिलं सेमिस्टर होणार आहे आणि तिथून पुढे 10 जूनपर्यंत आपल्याला दुसरं सेमिस्टर पूर्ण करायचं आहे. हे सध्या तरी आतापर्यंत आपल्याला आलेल्या सर्क्युलरनुसार हेच टाइम टेबल आहे. याच्यामध्ये जर काही बदल झाले तर MSBTकडून आपल्याला कळवण्यात येतील आणि ते तुम्हाला अपडेट केले जाईल त्याच्याविषयी. तर आता इथं पहा, एक्झाम ज्या आहेत आपल्या फर्स्ट युनिट टेस्ट आहे, तर याच्यासाठी कमी सिलेबस राहतो, पण जी सेकंड युनिट टेस्ट आहे ही सेमिस्टरच्या एंडला होत असल्यामुळे याच्यासाठी जवळपास पूर्ण सिलेबस काय केला जातो, पूर्ण सिलेबसवरती याच्यासाठी क्वेश्चन विचारले जातात. तर फर्स्ट युनिट टेस्ट जी आहे ही कॉलेज लेवलला तिथं रन केली जाते, की जेवढा सिलेबस झालेला आहे त्याच्यावरतीच रन करण्याचे जनरली चान्सेस असतात. पण सेकंड युनिट टेस्ट आहे ही MSBTकडून येते आणि जो तुमचा फायनल पेपर आहे हा पण MSBTकडून येतो. त्यामुळं हे पूर्ण सिलेबसवरती येणार आहेत MCQ आणि याचा मोड हा ऑनलाईन मोडच राहणार आहे. जर फिजिकल लेक्चर चालू झाले तर युनिट टेस्ट वगैरे आपल्याला फिजिकली कंडक्ट करता येतील. प्रॅक्टिकलच्या विषयात जे काही मॅन्युअल वगैरे आहेत, आता साधारणतः सर्व प्रॅक्टिकल्स वगैरे आपले ऑनलाईन माध्यमातूनच चालू आहेत. पण जर फिजिकल चालू करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला भेटल्या आणि फिजिकल चालू झालं तर मात्र प्रॅक्टिकल एक्झाम ही तुमची ऑफलाईन होण्याचे चान्सेस तिथं आहेत. पण अजून तशा पद्धतीच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स आपल्याला भेटलेले नाही आहेत, त्यामुळं त्याच्याविषयी आपण काहीही शक्यता सांगू शकत नाही. त्याच्यानंतर पहा सिलेबस काय आहे, तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी दोन्हीसाठी 3-3 युनिट्स आहेत, दोन्हीसाठी 3-3 युनिट्स आहेत. ओके, तर फिजिक्समध्ये फर्स्ट युनिट आहे तुम्हाला युनिट्स अँड मेजरमेंट्स, की जे 5 मार्क्स कॉन्ट्रीब्यूट करतं. सेकंड युनिट जे आहे इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर्स, की जे 16 मार्क्स कॉन्ट्रीब्यूट करतं. आणि युनिट नंबर 3 आहे तुम्हाला हीट अँड ऑप्टिक्स, जे 14 मार्क्स कॉन्ट्रीब्यूट करतं. तर या सिलेबसविषयी ऑलरेडी तुम्हाला जेजुरकर सरांनी माहिती सांगितलेली आहे. केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट युनिट आहे केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस, की जे 9 मार्क्स कॉन्ट्रीब्यूट करतं. सेकंड युनिट आहे मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री, की जे 12 मार्क्स कॉन्ट्रीब्यूट करतं. आणि युनिट नंबर 3 आहे पेंट्स, वॅर्निशेस, इन्सुलेटर्स, पॉलिमर्स, ॲडेझिव्ज
अँड ल्युब्रिकंट्स हे 6 टाईपचे कंपाऊंड आपल्याला काय करायचे आहेत इथं शिकायचे आहेत. याला आपण इंडस्ट्रियल मटेरियल्स म्हणतो की इंडस्ट्रीमध्ये यूज केले जाणारे हे मटेरियल्स आहे किंवा डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो. हे सर्व आपल्याला 3rd युनिटमध्ये शिकायचं आहे. 1st युनिटमध्ये तुम्हाला केमिकल बॉन्डिंग दिलेलं आहे, बॉन्डचे वेगवेगळे टाईप दिलेले आहेत. कॅटॅलिसिसवरती छोटासा पार्ट दिलेला आहे तिथं की कॅटॅलिसिस कसं होतं, कोणत्या टाईपचे कॅटॅलिसिस यूज केले जातात, हा सिलेबस तिथं दिलेला आहे. मेटल करोजन, त्याच्याशी असोसिएटेड असणारे केमिकल रिॲक्शन, मेटलचं करोजन, मेटलचं जे करोजन होतं ते करोजन त्याच्यावरती प्रिव्हेन्शन करण्यासाठी, त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो आणि त्याचे काही केमिकल रिॲक्शन असोसिएटेड असणाऱ्या, आणि ह्या सगळ्या रिॲक्शन ह्या इलेक्ट्रोलायटिक रिॲक्शन असतात. तर ह्या ज्या रिॲक्शन आहेत तिथं इलेक्ट्रोकेमिस्ट्री असते, म्हणून इलेक्ट्रोलिसिसचा पार्ट पण जो आहे तो या चॅप्टरमध्ये काय आहे एकत्र आहे. तर असा सर्व तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सिलेबस आहे. ओके, तर फ्रॉम द नेक्स्ट सेशन आपण डायरेक्ट सिलेबसला स्टार्ट करणार आहे. 1st चॅप्टर केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. तर जे विद्यार्थी फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी नावाचं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा आणि जे काही आपले कोर्सेस आहेत ते जॉईन करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत पण ही माहिती शेअर करा. तर आपण आता इथं थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये विथ सिलेबस. थँक्यू ऑल.